हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग असा काही सुरू होत आहे, म्हणजे मी एकटीच तुमचं स्वागत करत आहे. सो स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर व्लॉगचं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की नेमका व्लॉग कसा काय आहे आज, आणि मी एकटी इकडे काय करते आहे, म्हणजे एकटी हा व्लॉग स्टार्ट का करते आहे ते मी तुम्हाला पहिले सांगते. कारण अभिषेक झोपलाय आता, खूपच जास्त सकाळ आहे. तुम्हाला असं चिमण्यांचा वगैरे पण आवाज येत असेल कदाचित. सकाळ सकाळ आहे आणि मी कुठेतरी चालली आहे. ते मी जिकडे चालली आहे ते एक अपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी, म्हणजे स्पेशली माझ्यासाठी. सो आजचा व्लॉग मी आधी सांगते की काय असणार आहे. वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग आहे हा, आणि त्याच्यासाठी आम्ही करतो आहे फोटोशूट फर्स्ट टाईम. म्हणजे डायरेक्ट लग्नानंतर आता हे फर्स्ट फोटोशूट आहे आमचं. आजपर्यंत आम्ही प्री वेडिंग पण नव्हतं केलेलं, पोस्ट वेडिंग पण नाही केलं, असं काही वेगळं असं फोटोशूट असं काहीच नाही केलं. सो आमचं खूप टाईमपासून असं डिसायडेड होतं की काहीतरी एक नवीन करायचं. आणि आता जे वटपौर्णिमा आली आहे, सो त्याच्यासाठी विचार केला की आता हेच शूट करू आपण, इथनं काहीतरी वेगळं स्टार्ट करू. सो नवीन अपॉर्च्युनिटीज आम्हाला मिळायला लागले आहे, ते खूप जास्त एक्सायटिंग आहे. तर फोटोशूट आहे आज, तो एक फोटोशूट आहे. तर त्यात जर का आपण व्लॉग करतोच आहे, तर मग वाय नॉट टू टेक असं BTS वगैरे व्लॉग त्या याचा. तर ते पण करणार आहे. न्यू प्लेसवर जाणार आहे, प्लेस खूपच जास्त सुंदर आहे, तर ते पण दाखवू. आणि आम्ही पण ती प्लेस फर्स्ट टाईम बघू, फक्त आता फोटोज आणि व्हिडिओजमध्ये बघितली आहे, तर तिकडे जाऊन बघू, तुम्हालाही दाखवू. सो तुम्ही बघत राहा. आता जेव्हा अभिषेक पण उठणार, रेडी होणार, मी पण रेडी होणार, तेव्हा आम्ही तुम्हाला भेटू आणि मग तुम्हाला सांगू की अपॉर्च्युनिटी नेमकी काय आहे, हे सगळं काय कसं काय डिसाईड झालं. ह्यातलं काहीच डिसाइडेड नव्हतं ॲक्च्युली, पण 2 दिवस आधी सगळं काय डिसाईड झालं. आणि माहिती नाही कसं काय सगळं काय असं जुळून आलं आणि सगळं काय आम्ही करायला लागलो. सो ते सगळी स्टोरी आम्ही तुम्हाला सांगू नंतर, रेडी होऊन गाडीत आम्ही जाताना वगैरे. आणि स्टे ट्यून्ड की सगळं काय बघायला. आजचा व्लॉग खूपच जास्त एक्सायटिंग असणार आहे, आमच्यासाठी खूप जास्त मोठा दिवस आहे. सो बघत राहा. हॅलो 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 वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. कारण की मी तुमचं वेलकम नव्हतं केलं, मी झोपून होतो, मला असं माहित पडलेलं आहे, म्हणून वेलकम अगेन. आणि आपण आता कुठे जात आहे? आम्हाला खूपच घाई झाली म्हणून असं गडबडीत हे क्लिप आम्ही शूट करत आहे. कारण आम्ही तिकडे चाललोय, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकेशन खूप सुंदर आहे, तर तिथे चाललोय आम्ही पण. तू लोकेशन नाही सांगितलं अजूनपर्यंत. लोकेशन चं नाव काय, म्हातोबा मंदिर, येस, हिंजेवाडी. सो आपण ते म्हणजे ह्याच्यात बघितलं ना. येस, आम्ही पण फोटो व्हिडिओज मध्ये बघितलं, आम्ही फर्स्ट टाइमच चाललो तिकडे. तर आम्ही पण ते बघू, पण लोकेशन खूपच सुंदर आहे जेवढं बघितलं. तर तिथे आपला राहणार आहे फर्स्ट फोटोशूट, रील शूट. आणि येस, मी फर्स्ट क्लिप मध्ये झोपेतून उठून नाही, म्हणजे आंघोळ करून सगळं काही करून रेडी होती, पण ते तुम्ही बघू शकता किती सुंदर मुलगी बसली आहे माझ्या बाजूला, सुंदर एकदम ब्युटिफुल. येस, लग्नाच्या नंतर फर्स्ट टाइम असा मेकअप केलाय मी. तर मी खूपच अशी दचकत होती, करायला पाहिजे की नाही. पण मी जे तुम्हाला म्हटलं होतं की मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर हे आहे ते. हा जो मेकअप केलाय हा सगळा फ्रीचा मेकअप आहे, फ्री. बहुत बढिया. फायनली कोणता तरी फायदा होताना आम्हाला दिसत आहे आमच्या सोशल मीडियावरून. याला हे म्हणू शकतो ना, बार्टर कोलॅबोरेशन. लाईक आम्ही वटपौर्णिमाचा ब्लॉग करत होतो, म्हणून तिला हवं होतं की वटपौर्णिमाचं तिला काहीतरी पाहिजे होतं तिच्या पेजवर, जी कोणी मेकअप आर्टिस्ट. जेव्हा की या रील आणि शूट मध्ये माझं पण योगदान असणार आहे, पण तरी सुद्धा माझा तर काही फायदा झालेला नाहीये, हिचा फायदा झाला. हा काहीतरी बोलत होता पण पॉज झाला व्हिडिओ. काय बोलत होता तू? तुझा काय फायदा नाही? माझा काहीच फायदा नाही, कारण की माझा कोणी मेकअप करून दिलेलं नाहीये, मी स्वतःच माझ्या हाताने मेकअप केलाय. मी बॉर्नच परफेक्ट झालो होतो. पण हा मेकअप करून जरा वेगळा लुक आलाय. सो तुम्ही सांगा की हे माझ्यावर कसं दिसत आहे. आम्हाला जरा वेगळं वाटत आहे, आणि जेव्हा ती करत होती तेव्हा मी तर खूप एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम आम्ही असं काहीतरी करत आहे, वेगळ्या लोकेशनवर जाऊन शूट करत आहे. पण नाही, मी सांगत आहे त्यांना एक गोष्ट, थोडासा रस्ता असा आहे, मला बघा कशी दिसते. माझ्यासाठी हे खूपच नवीन आहे, मेकअप वगैरे सगळं करून रेडी होऊन कुठेतरी चालली आहे मी. सो हा, तर मी तुम्हाला सांगते की ते कसं ठरलं. आम्ही पहिले असा फक्त विचार केला की आपण फोटोशूट करायचं. खूप टाइम पासून आमचं सुरू होतं की हे करायचं ते करायचं, पण फोटोग्राफर्सचे ऑफकोर्स म्हणजे रेट्स वगैरे खूपच जास्त ओव्हर बजेट होत होतं आम्हाला. मी आता फ्रंट ऑन केलं. सो आम्ही ते एका पॉइंटवर आलो की आपण स्वतःच फोटोशूट करू, यावेळेस ट्राय करू आपल्याच्यानी कसं जमतंय. सो आम्ही फायनली मग एक मंदिर बघून आलो आमच्या घराजवळ,
आणि डिसाईड केलं की ओके इकडे जाऊन आपण छोटीशी एक रील बनवू. पण त्यात आमचं असं होतं की आमची इच्छा अशी पूर्ण नव्हती की आपणच करायला खूप पाहिजे. खूप वेळपासूनची ही इच्छा होती का कुठे ना कुठे करायचं आहे, कोणत्या एक पब्लिक स्पॉटवर प्रॉपर मंदिर वगैरे, जिथे मंदिरचं लोकेशन चांगलं असलं पाहिजे, आपण छान असलो पाहिजे. तर फायनली तो दिवस आलाय ना आम्ही चाललेलो आहे ते शूट करायसाठी. लेट सी आता ते शूट कसं राहणार, पब्लिकली करणार आहे फर्स्ट टाइम. ओ माय गॉड. थोडस ऑकवर्ड पण होणार आहे. आता मी तिकडनं रेडी होऊन आली, तेच माझ्यासाठी इतकं ऑकवर्ड होतं. बापरे, मी असं विश करत होती की लिफ्ट मध्ये कोणी नसलं पाहिजे. पण छान दिसत असताना काच म्हणणार आहे ना लोक, छान दिसत आहे, लग्नाला जात आहे, लग्न आहे, रेडी होत आहे. पण खूप जास्त ओव्हर झाल्यासारखं वाटत होतं आधी मला, पण आता सेटल झाल्यानंतर हा मेकअप मला खूपच जास्त छान वाटायला लागला. आम्ही कधीच इतकं मेकअप करत नाही, म्हणून ज्या दिवशी मेकअप करतो त्या दिवशी आम्हाला ओव्हरच वाटते. आणि तिचं नाव स्नेहलच आहे जिने हा मेकअप केलाय. खूपच सुंदर केलाय. आणि मी तिचे डिटेल्स पण टाकेल, जर तुम्हाला पाहिजे असेल, पुण्यात जर पाहिजे असेल तर मी तिचे डिटेल्स टाकेल. ती खूप सुंदर करते, मी बघत आहे. अगदी सटल आणि सिम्पल असा मेकअप केलाय तिने आणि खूप फास्ट केला. अर्ध्या तासात मेकअप केला तिने. त्याच्यानंतर ती जे सांगत होती मी त्याच्यापासून भटकून गेली. मी काय सांगत होती, हा, तर आम्ही हे सगळं काही कसं डिसाईड झालं ते सांगत होती. सो आजचा ब्लॉग ना थोडासा असं गडबड पण असणार आहे, पण ठीक आहे, असं कॅज्युअल होणार आहे. असं काही डिसाईड करून नाही झालंय, रॅन्डम असणार आहे, बीटीएस दाखवणार आहे. सो तुम्ही बघत राहा, मजा करा, आम्ही पण एन्जॉय करतोय. मग इंस्टाग्रामवर बघता मला त्याचे रील्स यायला लागले आणि मग परत एक फोटोग्राफरचं पेज मिळालं आणि मी त्याला एन्क्वायरीसाठी मेसेज टाकला आणि तो बोलला मला खूप कमी पैसे म्हणजे थोडेसे आहे, थोडंसं ओव्हरच आहे आमच्यासाठी, कारण आम्ही डिसाईड नव्हतं केलं की. मग त्याच्यानंतर ते एक फायनल झालं. मग ते आम्ही एका फायनल ह्याच्यावर आलो आणि ते दादा बोलले की हा ठीक आहे आपण करू. त्याच्यानंतर ज्वेलरीचं हे की 2 दिवस पर्यंत डिसाइडेड नव्हतं सगळं काय. मग जेव्हा वेळेवर असं डिसाईड झालं तेव्हा मला वाटलं की माझी ज्वेलरी माझ्याच जवळ आहे, साडी पण सगळं रेडी आहे माझं, तर ज्वेलरी मी सगळी घरी ठेवली. म्हणजे असं होतं लग्न झालेल्या मुलींचं, असं होतं की माझे 3 घर आहे ऑलमोस्ट. आम्ही जे पुण्यात राहतो ते आणि नागपूरचं एक आणि जे माझ्या मम्मी पप्पावाला घर आहे ते. सो माझं सगळं सामान इकडे तिकडे स्प्लिट आहे, अर्ध इकडे अर्ध तिकडे अर्ध तिकडे. माझ्या जवळ ते सामान मला असं वाटलं की माझ्याजवळ आहे, पण माझ्याजवळ ते नव्हतं आणि म्हणून इकडे मला ते दिसलं रेंटल ज्वेलरी. सो तिकडनं मी ही ज्वेलरी घेतली आहे. आणि आणायला मी गेलो होतो ऑफिस मधनं, मला सडनली कॉल आला काल फ्रायडेला की कसंही करून तुला आणायचंच आहे, कारण की आपल्याला शूट करायचं आहे. तोपर्यंत ना कॅमेरा फोटोग्राफर ना फिक्स होता ना काही फिक्स होतं नाही, तो नंतर फिक्स झाला. नाही, फोटोग्राफर फिक्स झाला होता. मग मी ऑफिस मधून गेलो, ते आणायला गेलो, तिथे अर्धा तास लागला, ते शोधायला वेळ लागला, मग मी आणलं आणि मग फायनली रेडी झालं. हे इतकं रॅन्डम झालं आणि आम्हाला ही ज्वेलरी मिळाली. ऍक्च्युली मला कोल्हापुरी साज पाहिजे होता, पण सगळं काही त्यांनी सांगितलं की वटपौर्णिमा असल्यामुळे सगळं काही बुक्ड आहे. मग ही ज्वेलरी मिळाली मला. सो अशी होती ही स्टोरी. आणि अपॉर्च्युनिटी ही की मेकअप फ्री मध्ये मिळाला फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर ज्वेलरीचा जुगाड असा झाला, खूपच रॅन्डम आणि खूपच फास्ट. आणि हा, अभिने घातलेला कुर्ता, ह्याच्याजवळ ढिगभर कुर्ते. माझ्या इकडे पुण्याला आम्ही माझा एक पण कुर्ता आणलेला नाही मागच्या वेळेस आम्ही गेलो म्हणून. आणि मग वेळेवर आठवलं की माझ्याकडे कुर्ता नाही, तर मग आम्ही ऑनलाईन ऑर्डर करून लकीली तो चांगला भेटला आणि मग मी घातलेला आहे. नाही पण माहिती, हा व्हाईट आलाय आणि त्यात होतं बेज, कारण आम्हाला व्हाईट नव्हता पाहिजे अगदी. पण थँकफुली याच्यावर जे हे असं काहीतरी आहे. मंदिर कुठे गेलं? लोकेशन मध्ये तर दाखवत आहे पोहोचलो म्हणून. नाही, काल इकडेच आलेलो आपण. सो हा, ह्याच्या कुर्त्याचा पण आम्ही असा जुगाड केला, म्हणजे जुगाड नाही पण 1 दिवसात मागवला, जो मिळेल तो. थोडा बेसिक पण छान. अशी होती ही स्टोरी. आय एम व्हेरी एक्साइटेड. किती एक्साइटेड. फर्स्ट टाइम मी हा शूट करणार आहे आणि तुम्हाला माझी ऍक्टिंग स्किल्स बघायला मिळणार आहे. सो बी रेडी. ऍक्टिंग स्किल्स याच्या ऍक्च्युली छान आहे. मला ऍक्टिंग नाही जमत. जेव्हा ते कॅमेरा वगैरे असतो ना फोटोशूटचा, आता माहिती नाही आम्हाला, आम्ही पण फर्स्ट टाइम त्या फोटोग्राफर सोबत काम करणार आहे. सो कशी रील बनणार आहे ते बघू आपण. मी टाकेल लवकर. नाही, मी टाकली असेल, हा व्हिडिओ इथपर्यंत मी टाकली असेल. हा व्हिडिओ वटपौर्णिमेच्या दिवशीच येत आहे, तर तुम्ही बघा. आणि आता लोकेशनवर जाऊ, तिकडे दाखवू आम्ही तुम्हाला की कसं. येस, चलो लेट्स गो. सिंपल काय करायचं, तुम्ही फक्त पुढं चालायचंय, तर त्यांना हात पाठीमागे, तुमचा हात पाठीमागे पाहिजे आणि फॉलो करायचं त्यांना. ओके, मी हाफ घ्यायचं मला फक्त आता.
इकडून तसं जायचं आपल्याला. आणि मग मी हाताने मांडतो. ओके थोडे घेऊ आपण एकमेकांना रेडी 1 2 3 स्टार्ट करू चला. सेम टेक घ्यायचा आता सर थोडं बॅक जावा नॉर्मल रेडी 1 2 3 स्टार्ट करू चला चला 1 2 3 स्टार्ट करू चला पास व्हा स्माइल ठेवा एकमेकाला पास व्हायचंय तू वाला टेक घेतला ना तो वाला टेक हा एकमेकाला आता दिला होता ना तुम्हाला सेम तसा हेच फोटो मला तुम्हाला फोटो घेतो सगळ्यात भारी फोटो आले इथे हा 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 म्हणूनच मी हा वाला पण हाय हे आहे दादा ज्यांच्याकडनं आम्ही फोटोशूट करवला आज फर्स्ट टाइम. आमचा फर्स्ट फोटोशूट पब्लिक फोटोशूट रील शूट यांच्यासोबत झालेला आहे. आणि मस्त केलं यांनी. ह्यांना कुठेतरी जायचंय. शूट आहे मला यांचं हे घाईमध्ये आहे कारण की आम्हाला 1 तास यांनी सांगितलं होतं की आमचं 1 तासात होऊन जाणार पण आमच्यामुळे यांना 2 तास थांबा लागले कारण की आम्ही डिले केले प्रत्येक शॉट रिटेक घेतले. आम्ही स्वतः म्हणतोय की झालंय तुम्ही जाऊ शकता पण त्यांना घ्यायचे आमचे शॉर्ट्स म्हणजे त्यांना पण मजा नाही येते. कसं राहतं माहिती का जो कपल आउटपुट द्यायला रेडी राहतो बेस्ट मुवमेंट देतो फोटोग्राफरला पण मजा येते की घ्यावं आणखी धन्यवाद. म्हणजे आपली डील पक्की आहे ना नेक्स्ट टाइम साठी. बघा YouTube मध्ये हे आता आमचं फिक्स झालंय की आमची डील पक्की झाली आहे आणि आम्ही भरपूर सारे फोटोशूट्स अजून करणार आहे. आता यांना घाई होत आहे तर आम्ही तुम्हाला सगळं काही दाखवू आणि हे जाणार आता परत भेटू. असा झालाय आमचा मस्त शूट. जस्ट आमचा फोटोग्राफर गेला इथून आणि आमचं मस्त शूट करून दिलं. जसं म्हणजे जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा तर डबलच मजा आली आम्हाला आणि फोटोज चांगले बनले रील्स चांगले बनले. आम्ही तुम्हाला हे वडाचं झाड दाखवू मंदिर दाखवू. मंदिराच्या तिकडे फोन अलाउड नाहीये म्हणून मंदिर पूर्ण आतून नाही दाखवू शकत पण इतकी जास्त मजा आली आज आम्हाला. आणि फोटोग्राफर आम्ही तुम्हाला दाखवलं की ते कसे आहे दादा खूपच मस्त. आणि त्यांनी आम्हाला इतकं छान छान वेगवेगळे ऑफर सांगितले हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे आणि आम्हाला तर ते करायचंच आहे. सो तुम्ही बघत राहा असं पुढे पुढे ना खूप काय काय येणार आहे. आणि हे जे वडाचं झाड आहे ही लोकेशन आहे की सुंदर आहे. हे बघा मी तुम्हाला मला असं लोकेशन दाखवत मी. हे आहे मंदिर हे आहे झाड आणि ही आहे स्नेहल. हे बघ माझी साडी हा आहे मी. बॅकग्राऊंड बघा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे इकडे. आणि मी जे बोलले होते तुम्हाला की आम्ही BTS वगैरे दाखवते आम्ही खूप थोडं शूट करू शकलो कारण तुम्ही बघत आहे गर्दी किती आहे. ही गर्दी खूप कमी झाली आहे आता आणि इतकी जास्त गर्दी होती आणि सगळ्यांचं असं व्हायला लागलं पहिले आम्ही म्हणून मग त्या सगळ्या चक्करमध्ये आम्ही खूप नाही करू शकलो पण थोडंसं BTSचं पार्ट घेतला आम्ही याच्यात. सो मजा आली हे सगळं करून. मला अजून इच्छा होता माझे सोलो फोटोज काढायची कारण की लोकेशन खूप बढिया आहे. मी तुझे काढून देणार खूप छान दिसत. मी थोडीशी डल झाली चष्म्यावर काढलाच नाही फोटो. येस आता मी तुझ्या फोन मध्ये काढून देते. सो ह्याचे आपण फोन मध्ये फोटो काढू ऍज पर हा दिसत आहे जसा हिरो आहे ना तू हिरो. आणि मी ते मेकअप केल्यामुळे हे जे केस वगैरे केले ते बसले आहे माझे केस त्याच्यामुळे मी तर आता माझे फोटो नाही काढणार पण हा खरंच छान दिसत. मी याचे फोटो काढून देणार आणि बस हे असंच होतं. आता हे जाता जाता परत करू कारण रेंटेड ज्वेलरी होती हे पण जुगाडवाला काम होतं आणि खूप मस्त भेटलं होतं. सो आय होप की असंच काहीतरी खूप छान 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 होत राहावं. खूप छान होता हा शूट आम्हाला मजा आली चटके. हे बघा इकडे हे आहे मग त्याच्यानंतर हे बघा इकडे शूट सुरू आहे. सो खूपच काय काय सुरू आहे इकडे आणि काय लोकेशन आहे हे बघ. आता मेन गर्दी दाखव त्यांना. मेन गर्दी हा मेन गर्दी दाखवतो आम्ही तुम्हाला. मेन गर्दी गाइस मेन गर्दी आहे इकडे कमी झाली आता तरी कमी झाली आहे खूप कमी झाली खूप होते. हे सगळं असं फुल भरून होतं पूर्ण दाखव. वाव हे इतकं हे पूर्ण मंदिर आहे याच्या बाजूला झाड आहे इथे सगळे शूट करत आहे. हे बघा इकडे असं मंदिर पण आहे जे मेन मंदिर आहे ना ते आम्ही नाही दाखवू शकत. फोन allowed नाही. कॅमेरा ऑन करते. हे असं आहे इकडे मंदिर इकडे ते पाऊस येत आहे का? दत्त मंदिर. आवाज येत आहे पण तो पाऊस नाहीये. इकडे काहीतरी आहे रे. स्विमिंग पूल आहे आणि हे बघ वाव
हे बघ इकडे इकडे परफेक्ट. आतापर्यंतची आम्ही शोधलेली परफेक्ट लोकेशन, खूपच एकदम सुंदर. फाईन. आणि जे आमचं राहिलेलं होतं ना म्हणजे लग्नात असं इतकं छान छान नाही भेटले आम्हाला फोटोज व्हिडिओज वगैरे, ते सगळं आज स्टार्ट झाल्यासारखं वाटत. म्हणजे आज असं काहीतरी वेगळ्या नवीन गोष्टीला आम्ही स्टार्ट केल्या. सो एक्साइटमेंट तुम्हाला कळली असेल की कशी आहे. आता माझे आपण केस खराब झाले यार एवढे शूट करून करून. छान मला अजून फोटोज काढायचे. आता Yes. आपण आपला हा व्हिडिओ इकडेच एंड Yes. करू, कारण आम्ही विचार केला होता आम्ही अजून पण खूप काही एक्झॉस्ट याच्यात add झालेलो करायचं आहे होतं. व्हिडिओ काढून काढून फोटोज काढून काढून. आणि आता आम्हाला मेन टार्गेट आहे का तुमच्यासाठी तो रील रेडी करून युट्यूबवर टाकणे आहे, इन्स्टावर टाकणे आहे, जिथे मग तुम्ही बघू शकता का आम्ही कसं शूट केलं, आमचे हा. फोटोज कसे आले. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मग आम्ही तुम्हाला इथली लोकेशन दाखवू, लोकेशन कुठे आहे, जागा कुठे आहे. सो लाईक शेअर सबस्क्राईब नाही, ऑन आम्ही location युट्यूब. तसं पण टाकू. आणि पण तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं. थँक्यू गाईज, तुम्ही लोक आम्हाला सपोर्ट करत आहे. सो आपण भेटत राहू असंच पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. आता तोपर्यंत बाय Bye bye. बाय.